आप देख रहे हैं एनएमटी न्यूज और आपको रखे सबसे आगे। नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को भूमि पुत्रों के नेता दिवंगत बा पाटिल का नाम देने की मांग को लेकर आज भव्य रैली निकाली गई। इस रैली में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, भूमिपुत्र संगठन, सामाजिक कार्यकर्ता और युवा शामिल हुए। रैली के दौरान नवी मुंबई एयरपोर्ट को दीबा पाटिल का नाम दो जैसे नारे लगाए गए। प्रदर्शनकारियों का कहना है कि दीबा पाटिल ने नवी मुंबई के निर्माण और भूमिपुत्रों के अधिकारों के लिए ऐतिहासिक संघर्ष किया, इसलिए एयरपोर्ट का नाम उनके नाम पर रखा जाना सम्मान और स्वाभिमान का विषय है। रैली शांतिपूर्ण तरीके से निकाली गई और सरकार से मांग की गई कि जन भावनाओं का सम्मान करते हुए जल्द से जल्द नामकरण पर निर्णय लिया जाए। दीबा पाटिल केवल एक नाम नहीं बल्कि भूमिपुत्रों के संघर्ष की पहचान है। एयरपोर्ट को उनका नाम मिलना ही चाहिए। कुल मिलाकर नवी मुंबई एयरपोर्ट नामकरण को लेकर आंदोलन तेज होता दिखाई दे रहा है। अब देखना होगा कि सरकार इस मांग पर क्या रुख अपनाती है। गेली 11 वर्ष हा संघर्ष सुरू आहे। विमानतळ चालू झालेलं आहे आणि 25 तारखेपासून रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे आणि आम्हाला शब्द होता की त्याच्या अगोदर या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दीबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे, परंतु आत्तापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही आणि म्हणून येत्या 22 तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने, ज्याच्यात आमचे सगळे जेही या 5 जिल्ह्यात संघटना काम करतात, आमची कृती समिती असेल, आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या 22 तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे। पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। जनजागृती रॅली काढणार आहे तर काय आज या ठिकाणी आपण पाहत असाल की आमचे डोंबिवली विभागातील 27 गावकर संघर्ष समिती असेल, त्यांचे सगळे सहकारी, आमच्या माता भगिनी या सगळ्यांच्या वतीनं इथं जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती व्हावी आणि मला कल्पना आहे की याच्याने लोकांचा देखील उत्स्फूर्त असा पाठिंबा, सपोर्ट हा या आंदोलनाला असणार आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भातच जनजागृतीसाठी रॅली आहे।